नमस्कार मुलांनो, दिवाळीचा सण हा आपण पाठ वाचणार आहोत. पवनच्या अंगणात आज मुलांची मोठी गडबड चालली होती. उद्या दिवाळी, नरकासूर करण्यात मुले दंग झाली होती. बाजारातून आणलेला भला मोठा नरकासुराचा मुखवटा मधल्या काठीला बाबांनी नीट बसवून दिला तेव्हा मुलांनी एकच गलका केला. मुखवटा लावताच नरकासूर किती भयानक दिसत होता. जाड जाड भुवयांखालचे त्याचे लालभडक डोळे, झुपकेदार मोठ्या मिशा, हातभर लांब लोंबणारी जीभ, मोठा सोनेरी मुकुट, मानेवरून लोंबणारे लांब राठ केस, अगदी खरा राक्षसच. त्याला रंगीबेरंगी सोनेरी कागदाचे भरजरी कपडे चढवले होते. त्याच्या एका हातात भली मोठी ढाल व दुसऱ्या हातात खड्ग दिले होते. मुलांनी नरकासुराच्या मिरवणुकीत वाजवण्यासाठी इथून तिथून डबे, खोकी, झांजा जमवल्या होत्या. कृष्ण झालेला सोमा आपली तलवार घेऊन इकडे तिकडे मिरवत होता. काही मुले नरकासुरा रे नरकासुरा म्हणत आताच डबे बडवत होती. नरकासूर कधी नाचवायचा ह्याची सगळी वाट पाहत होते. बाबा, इतके कष्ट करून आम्ही हा नरकासूर केला, पण तो जाळून का टाकायचा? नरकासुराकडे टक लावून बघत पवनने बाबांना विचारले. बाबा म्हणाले, अरे, नरकासूर दुष्ट होता. त्या दुष्टाचा नाश ज्या दिवशी झाला त्या दिवशी आपण दिवाळी साजरा करतो. बाबा, त्या नरकासुराची गोष्ट सांगा ना आम्हाला, रतन म्हणाली. नरकासूर हा राक्षसांचा राजा. जितका शूर तितकाच क्रूर. त्याच्याजवळ दयामाया मुळीच नव्हती. प्रजेचा छळ करण्यातच त्याला नेहमी आनंद वाटे. कोणतेही कारण काढून तो लोकांना चाबकाने मारी, हत्तीच्या पायी देई, सुळावर चढवी, हातपाय तोडी. इतकंच नाही तर शांत वृत्तीनं जगणाऱ्या ऋषी मुनींनाही हैराण करी. पण हे ऋषी मुनी रानात राहत होते ना, तिकडे जाऊन तो त्यांना त्रास देत असे का? गगनने विचारले. होय ना, ऋषींच्या आश्रमात जाऊन त्यांचे यज्ञयाग तो उधळून टाकी. त्यांना झाडांना बांधून बडवी. त्याच्या असल्या अत्याचारांनी सगळी प्रजा त्रासून गेली. बाप रे, किती दुष्ट हा राक्षस. त्याला देवांनी शिक्षा का केली नाही? रतन रागाने बोलली. अगं, त्यानं देवांनाही कमी का छळलं? देवांचा राजा इंद्र हा केवढा पराक्रमी, पण त्याच्यावरही त्या राक्षसानं आक्रमण केला. इंद्राची आई अदिती तिची कुंडलं यानं पळवली. तेव्हा इंद्रानं कृष्णाला मदतीला बोलवलं. श्रीकृष्ण मदतीला आला का मग? गगनने मध्येच विचारले. आला तर श्रीकृष्णाने आल्याबरोबर नरकासुराला खूप समजावून सांगितले. नरकासुरा, अरे, तू प्रजेला असं छळू नकोस. अदिती मातेची कुंडलं परत दे. तुरुंगात टाकलेल्या हजारो निरपराधी लोकांना सोडून दे. तुझा दुष्टपणा सोडून दे. जर का तू असा वागला नाहीस तर मी तुझा वध करीन. नरकासुरानं ते ऐकलं का? गगनने उत्सुकतेने विचारले. अगं, ऐकलं तर तो राक्षस कसला? त्यानं श्रीकृष्णाचं ऐकलं तर नाहीच, उलट आपल्या सैनिकांना त्याला पकडून आणण्याची आज्ञा दिली. हे पाहून श्रीकृष्णाला त्याचा खूप राग आला. त्यानं नरकासुरावर स्वारी केली, त्याच्या सेनापतीचा वध केला. तेव्हा स्वतः नरकासूर लढायला आला. श्रीकृष्णाने त्याच्यावर अनेक शस्त्रांचा अस्त्रांचा मारा केला, पण त्याला काहीही झालं नाही. शेवटी आपलं सुदर्शन चक्र श्रीकृष्णानं त्या दुष्ट राक्षसावर सोडलं आणि त्याचं डोकं उडवलं. छान, अशीच अद्दल घडली पाहिजे दुष्टाला. टाळ्या पिटत गगन म्हणाली. सर्व मुलांनी डबे बडवून आनंद व्यक्त केला. बरं का मुलांनो, नरकासुराच्या प्रजेला त्याच्या वधानं असाच आनंद झाला. त्यांनी श्रीकृष्णाचा जय जयकार केला. अदिती मातेची कुंडलं परत मिळाली. तुरुंगातील लोकांची सुटका झाली. साऱ्या प्रजाजनांनी दिवे लावून दीपोत्सव केला. नाहून माखून नवीन वस्त्र अलंकार घातले. पक्वान्ने खाल्ली. सगळीकडे आनंदी आनंद झाला. मग नरकासुराचं राज्य श्रीकृष्णाला मिळालं का? पवनने विचारले.
नाही. श्रीकृष्णानं नरकासुराच्या मुलाला राज्यावर बसवलं. त्याला प्रजेचं नीट पालन करण्याचं सांगितलं. या विजयाची आठवण म्हणून आपण दिवाळीच्या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणतो व हा सण साजरा करतो. पण बाबा, दिवाळीला आपण गोविंदा असं म्हणून कारीट का फोडतो हो? गगनने शंका विचारली. अगं, त्या दिवशी आपण कारीटाला नरकासूर समजून पायाखाली चिरडून टाकतो आणि तोंडानं गोविंद हे कृष्णाचं नाव घेतो. बरं, नरकासुराला का जाळायचा हे कळलं ना तुला? बाबांनी विचारले. हो तर बाबा, असल्या दुष्टांना जाळायचेच. त्याला जाळताना आता मला मुळीच वाईट वाटणार नाही, पवन म्हणाला. धन्यवाद.